रत्नागिरी जेल नाका इथं प्रत्यक्ष यमाचं झालं दर्शन। रत्नागिरीत यमदूत वाहतूक नियमांची जाणीव करून देतोय। रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीत वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे। रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हा जागरूकता कार्यक्रम राबवला जात आहे। याच मोहिमेअंतर्गत रत्नागिरी येथील जेलनाका रोडवर एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला। इथं चक्क यमदूत रस्त्यावर फिरताना दिसला, जो लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्यास प्रोत्साहित करत होता। त्याचे भारदस्त शरीर, यष्टी, खांद्यावरची गदा आणि काळ्या रंगाचा पोशाख पाहून लहान मुलांनाही धडकी भरत होती। जणू काही तो नियम पाळा, अन्यथा तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे असा संदेशच देत होता। रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने आयोजित केलेल्या आपली सुरक्षा परिवाराची सुरक्षा या रस्ते सुरक्षा कार्यक्रमात दुचाकीस्वारांना हेल्मेटचं महत्त्व समजावून सांगण्यात आले। सीट बेल्टचा वापर करा आणि मद्यपान टाळा अशा प्रकारे वाहतुकीचे नियम दर्शवणारी माहिती पत्रके वाहन चालकांना वाटण्यात आली। रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक हितासाठी कल्याणकारी कामामध्ये आणि विकासाच्या कामामध्ये शासनाच्या सोबत राहून काम करत असते। या रोटरी क्लबने आज एक अभिनव असा उपक्रम हाती घेतला। रस्ता जागरूकता, वाहतूक सुरक्षा हा विषय घेऊन या रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष रुपेश पेडणेकर, सेक्रेटरी ॲडव्होकेट मनीष नलावडे आणि संपूर्ण रोटरीच्या टीमने जवळपास 60-65 रोटरियन्स जे आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत, या रोटरियन्सनी एकत्र येऊन रस्ता सुरक्षतेचा एक अभिनव उपक्रम हाती घेऊन लोकांचा जीव वाचवण्याकरता म्हणून जागरूकता निर्माण करण्याकरता आजचा हा दिवस निवडला आहे। आणि रत्नागिरीमध्ये जयस्तंभावर या वाहतुकीची जी कोंडी होते, या ठिकाणी रिक्षावाले, गाडीवाले, बसवाले, टू व्हीलरवाले यांना सांगण्यात येतं आहे की लोकांनीसुद्धा फुटपाथचा वापर करावा, झेब्रा क्रॉसिंगवरूनच आपला रस्ता क्रॉस करावा। आपली नातेवाईक मंडळी, आपल्या घरात आपले आई वडील, मुलं हे तुमची कुटुंबीय वाट पाहत असतात, तर त्यांच्याकडे सुरक्षितपणे पोचणे हे खरं आपली सर्वांची जबाबदारी आहे। त्यांचा सांभाळ आपल्याला करायचा असतो आणि म्हणून ही जागरूकता निर्माण करण्याकरता की गाडीवर असताना कानाला लावून आपण मोबाईल ऐकतो, मोबाईल ऐकत असतानाच वाहनं चालवतो, यामुळे स्वतःच्या जीवाला धोका होतोच, परंतु त्याचबरोबर आपण इतरांचा जीवसुद्धा धोक्यात घालत असतो। हा जीव धोक्यात घालणं म्हणजे यमाला आमंत्रण। आम्ही मुद्दामून आज या ठिकाणी आमच्या समवेत एक यमाचं प्रतिकात्मक रूप इथे आणले लोकांसाठी, की जेणेकरून जर तुम्ही चुका केल्यात तर स्वतःच्या जीवाबरोबर लोकांचा जीव घ्याल आणि यमाला आपणहून निमंत्रित केल्यासारखं होईल। म्हणून रोटरी क्लबने अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी हाती घेऊन रत्नागिरीतल्या लोकांना जागृतीचा संदेश दिलेला आहे। त्यांनी जर तंतोतंत अशा प्रकारची भूमिका शिस्तीच्या पाळल्या, पोलीस जी वाहतुकीची व्यवस्था करत असतात ती वाहतूकचे नियम आपण जर पाळले तर अनेक अपघात टाळू शकतील। तरुण मुलांचे जे जीव रस्त्यावर विनाकारण जातात आणि या जीवांचं रक्षण करण्याकरता रोटरीने हा अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे। धन्यवाद सर।